इंडिया आघाडीच्या बैठकीआधी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची बैठक आहे। संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि खरगे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। दिल्लीतल्या हॉटेल अशोकामध्ये ही बैठक सध्या सुरू आहे। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, आपण बघतोय इंडिया आघाडीच्या बैठकीआधी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची बैठक सुरू आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर 3 वाजता इंडिया आघाडीची ही बैठक अशोका हॉटेलमध्ये होणार आहे। अवघ्या काही मिनिटांनंतर या बैठकीला सुरुवात होईल। मात्र बैठकीपूर्वी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे दोन्ही काँग्रेसचे बडे नेते हॉटेलमध्ये दाखल झाले आणि पाठोपाठच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे देखील दाखल झाले आणि सध्या त्यांच्या या दोघांच्यामध्ये महत्त्वाची बैठक देखील सुरू आहे। आता मी चित्र दाखवतोय हॉटेल अशोकाजवळच। अजून माध्यम प्रतिनिधींना गेटच्या आत सोडलेलं नाही, 3 नंतर सोडण्यात येणार आहे। पण आता पुढच्या काही मिनिटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे काही वेळातच आता या बैठकीसाठी दाखल होणार आहेत। इतर नेते जे आहेत ते दाखल झाले, म्हणजे ममता बॅनर्जी देखील अजून यायचे आहेत, एम के स्टॅलिन देखील अजून यायचे आहेत, त्याचबरोबर नितीश कुमार देखील अजून पोचायचे आहेत। मात्र इतर जे नेते आहेत ते मात्र सध्या दाखल होत आहेत आणि मोठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था जी आहे ती संपूर्ण या हॉटेलच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आली आहे। प्रामुख्याने हेच आहे की जागा वाटपाबाबत आज महत्त्वाची चर्चा होणार होती, कारण राज्यनिहाय जागा वाटपांबाबत आज महत्त्वाचा निर्णय अपेक्षित होता, कारण ही 4थी मीटिंग आहे आणि अवघ्या 2 महिन्यांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे। पण त्यापूर्वी आपल्याला माहिती आहे 141 खासदारांचं संसदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन झालेलं आहे। त्यामुळे पहिला मुद्दा जो आहे या बैठकीच्या चर्चेतला तो खासदारांच्या निलंबनाचाच असणार आहे। प्रामुख्यानं पुढचे फक्त 3 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे बहिष्कार टाकला जातो की काही सामूहिक राजीनामा दिला जातो खासदारांकडून हे देखील बघावं लागेल। आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचं निलंबन झालं आणि अमोल कोल्हेंचं देखील निलंबन झालेलं आहे। या सगळ्या बैठकीसंदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।